ಜನನಿ ಜನ್ಮಭೂಮಿ ನ್ಯೂಸ್ ನೆಟ್ವರ್ಕ್ ಗಣರಾಜ್ಯೋತ್ಸವ ಭಾಷಣದಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾಸಾಹೇಬ್ ಭೀಮ್ರಾವ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಹೆಸರು ಉಲ್ಲೇಖಿಸದ ಆರೋಪ ನಾಸಿಕ್ನಲ್ಲಿ ಸಚಿವ ಗಿರೀಶ್ ಮಹಾಜನ್ ವಿರುದ್ಧ ವಿವಾದ. ನಾಸಿಕ್ ರಾಜ್ಯದ ದೇಶದಾದ್ಯಂತ 77ನೇ ಗಣರಾಜ್ಯೋತ್ಸವವನ್ನು ಭಕ್ತಿಭಾವದಿಂದ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತಿದ್ದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ನಾಸಿಕ್ನಲ್ಲಿ ನಡೆದ ಗಣರಾಜ್ಯೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ರಾಜ್ಯ ಸಚಿವ ಗಿರೀಶ್ ಮಹಾಜನ್ ಅವರು ತಮ್ಮ ಭಾಷಣದಲ್ಲಿ ಸಂವಿಧಾನ ಶಿಲ್ಪಿ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾಸಾಹೇಬ್ ಭೀಮ್ರಾವ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಹೆಸರನ್ನು ಉಲ್ಲೇಖಿಸದ ಆರೋಪದ ಹಿನ್ನೆಲೆ ರಾಜಕೀಯ ಹಾಗೂ ಆಡಳಿತಾತ್ಮಕ ವಲಯದಲ್ಲಿ ಗೊಂದಲ ಉಂಟಾಯಿತು. ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ವೇಳೆ ಅರಣ್ಯ ಇಲಾಖೆಯ ಮಹಿಳಾ ನೌಕರಿ ಮಾಧವಿ ಜಾಧವ ಅವರು ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ಸಚಿವರನ್ನು ಪ್ರಶ್ನಿಸಿ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾಸಾಹೇಬ್ ಭೀಮ್ರಾವ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಹೆಸರನ್ನು ಯಾಕೆ ಉಲ್ಲೇಖಿಸಲಿಲ್ಲ ಎಂದು ಆಕ್ಷೇಪ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದರು. ಇದರಿಂದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಕೆಲಕಾಲ ತೀವ್ರತೆ ನಿರ್ಮಾಣವಾಗಿದ್ದು, ಶಾಂತಿ ಕಾಪಾಡುವ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಪೊಲೀಸರು ಮಾಧವಿ ಜಾಧವ ಅವರನ್ನು ವಶಕ್ಕೆ ಪಡೆದರು. ಸಚಿವ ಗಿರೀಶ್ ಮಹಾಜನ್ ಸ್ಪಷ್ಟನೆ: ಅನೈಚ್ಛಿಕ ತಪ್ಪು. ಘಟನೆಯ ನಂತರ ಮಾಧ್ಯಮಗಳೊಂದಿಗೆ ಮಾತನಾಡಿದ ಸಚಿವ ಗಿರೀಶ್ ಮಹಾಜನ್, ಡಾ. ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಹೆಸರು ಉಲ್ಲೇಖಿಸದಿರುವುದು ಉದ್ದೇಶಪೂರ್ವಕವಲ್ಲ ಎಂದು ಸ್ಪಷ್ಟಪಡಿಸಿದರು. ಇದು ಅನೈಚ್ಛಿಕವಾಗಿ ನಡೆದಿದೆ. ನನಗೆ ಯಾವುದೇ ದುರುದ್ದೇಶ ಇರಲಿಲ್ಲ. ನಾನು ಭಾರತ ಮಾತಾ ಕಿ ಜೈ, ವಂದೇ ಮಾತರಂ, ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ್ ಕಿ ಜೈ ಎಂಬ ಘೋಷಣೆಗಳನ್ನು ನೀಡಿದ್ದೇನೆ. ಯಾರ ಹೆಸರನ್ನಾದರೂ ಉದ್ದೇಶಪೂರ್ವಕವಾಗಿ ಬಿಟ್ಟುಕೊಡುವ ಉದ್ದೇಶ ನನಗಿರಲಿಲ್ಲ ಎಂದು ಅವರು ಹೇಳಿದರು. ಈ ಘಟನೆಯ ಬಗ್ಗೆ ವಿಷಾದ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ ಮಹಾಜನ್, ತಮ್ಮ ಭಾಷಣಗಳಲ್ಲಿ ಇಂತಹ ತಪ್ಪುಗಳು ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ನಡೆಯುವುದಿಲ್ಲ ಎಂದರು. ನನ್ನನ್ನು ಸಸ್ಪೆಂಡ್ ಮಾಡಿದರೆ ಕ್ಷಮೆ ಕೇಳಲ್ಲ. ಮಾಧವಿ ಜಾಧವ ಇದಕ್ಕೆ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ ನೀಡಿದ ಮಾಧವಿ ಜಾಧವ, ತಾವು ತಮ್ಮ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಕ್ಷಮೆ ಕೇಳುವುದಿಲ್ಲ ಎಂದು ಸ್ಪಷ್ಟಪಡಿಸಿದರು. ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾಸಾಹೇಬ್ ಭೀಮ್ರಾವ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಸಂವಿಧಾನದ ಶಿಲ್ಪಿ. ಗಣರಾಜ್ಯೋತ್ಸವದ ದಿನ ಅವರ ಹೆಸರು ಉಲ್ಲೇಖವಾಗಲೇಬೇಕು. ಸಚಿವರು ತಪ್ಪು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ನಾನು ಕ್ಷಮೆ ಕೇಳುವುದಿಲ್ಲ. ಬೇಕಿದ್ದರೆ ನನ್ನನ್ನು ಅಮಾನತು ಮಾಡಿ, ಆದರೆ ಬಾಬಾಸಾಹೇಬರ ಗುರುತನ್ನು ಉಳಿಸಲು ಬಿಡುವುದಿಲ್ಲ ಎಂದು ಅವರು ಹೇಳಿದರು. ಭಾಷಣದ ವೇಳೆ ಇತರ ನಾಯಕರು ಹಾಗೂ ಸಂವಿಧಾನಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸದ ಜನವರಿ 26 ದಿನಾಂಕಗಳಲ್ಲಿ ನಂಬಿಕೆ ಇಡುವುದಿಲ್ಲ. ಆದರೆ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವ ಮತ್ತು ಸಂವಿಧಾನ ಮೌಲ್ಯಗಳಲ್ಲಿ ನನಗೆ ಅಪಾರ ನಂಬಿಕೆ ಇದೆ ಎಂದು ಮಾಧವಿ ಜಾಧವ ಹೇಳಿದರು. सगळ्यात प्रथम तर सगळ्यांना जय शिवराय, जय ज्योतिबा आणि जय भीम सगळ्यांना आणि जय संविधान. काय बोलावं मला काही समजत नाहीये, पण आज संविधान दिवस आहे हे सगळ्यांना माहिती आहे. कुठल्या पण महापुरुषाने कुठल्या विशिष्ट जातीसाठी काम नाही केले आणि त्याच्यामध्ये स्त्रियांसाठी ज्यांनी काम केले ते माझ्यासाठी पुनर्जन्म देणारं व्यक्तिमत्व आहे. मग ते महात्मा फुले तर आहेच, ज्यांनी शिक्षण दिलं. त्यानंतर रघुनाथ कर्वे ज्यांनी संतती नियम देऊन स्त्रियांचं आयुष्य सुकर केलं. आणि तिसरे म्हणजे जे कायमच ज्यांना पिढ्यानपिढ्या त्यांचं ऋण फिटणार नाही असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी हिंदू कोड बिल, म्हणजे आज मला शोकांतिका आहे की मी जेव्हा जय भीमचा नारा लावला तेव्हा मला पोलीस स्टेशनला घेऊन येणारी जी महिला होती तिला पण म्हटलं, बाई आज तुझी वर्दी घालून मला घेऊन चाली ना पोलीस स्टेशनला, हे पण त्या बाबासाहेबांची कृपा आहे बरं तुझ्यावर. मला हसायला आलं. मी अजूनही आनंदी आहे. मला काही वाईट वाटत नाहीये. माझी नोकरी, माझं प्रमोशन मला काहीच कळत नाही, कारण माझ्या बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाचा जो राजीनामा दिला होता तो माझ्यासारख्या महिलांसाठी दिला होता. त्यांना माहिती होतं का भविष्यात माधवी जाधव जन्माला येणार आहे नाशिकमध्ये आणि ती माझ्या अस्तित्वासाठी लढणार आहे, नव्हतं माहिती. पण आमचं अस्तित्व निर्माण व्हावं. आज ज्या बसल्या आहेत ना तिकडे मंत्रिमंडळात डोक्यावर पदर घेऊन निवडणुक्या पुरत्या, त्या पण बाबासाहेबांच्या जीवावर बसल्या आहेत. नाहीतर विशिष्ट जातीने तेच काम करायचं असं लिहून ठेवलं होतं. चूल आणि मूल याच्या पलीकडे ह्यांच्या संविधानानुसार कुठला वाव स्त्रीला नव्हता. आणि ज्या संविधानाने आज मला ही ताकद दिली आहे त्या बाबाला जेव्हा हे संपवायला जात आहे तेव्हा त्यांची ही लेख तेवढ्याच निडरतेने उभी राहिली आणि ह्याचा मला खूप अभिमान आहे. जास्त काही बोलणार नाही. गिरीश महाजनांनी जो बाबासाहेबांचा अपमान केला आहे तो भरून निघण्यासारखा नाही. म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून पाप धुवायला आता कुंभमेळा येतोय. तिथे जरी त्यांनी नदीत आंघोळ केली तरी तो धुतला जाणार नाही, इतकं मोठं पाप त्यांनी केलेलं आहे. त्यांचं पाप जेव्हा संविधानाच्याच मार्गाने त्यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल होईल ना तेव्हाच ते धुतलं जाईल. एवढीच माझी मागणी की त्यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल करावी, अन्यथा ह्याच ठिकाणी मी उपोषण चालू करणार आहे. केलंच आहे असं समजा, जोपर्यंत त्यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल होत नाही. बाकी मला काही म्हणायचं नाही. पुन्हा एकदा जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय गिरीश महाजन मुर्दाबाद, संविधान जिंदाबाद, लोकशाही जिंदाबाद, हिटलरशाही मुर्दाबाद. आज संविधान दिन आहे 26 जानेवारी. सगळ्यांना जय शिवराय, जय भीम.
जय संविधान, जय सम्राट अशोका. माझं म्हणणं एकच होतं की आज 26 जानेवारी 1949 रोजी संविधान लागू झालं होतं. तर आज जो काही आपण हा दिवस साजरा करतो आहे प्रजासत्ताक दिन, हा फक्त भारतीय संविधानामुळे करत आहोत. जर भारतीय संविधानच नसतं तर आज आपण एका छताखाली सर्व धर्मीय लोक जमलोच नसतो आणि हा जातीभेद राहिलाच नसता. तर माझं एकच म्हणणं होतं की गिरीश महाजन यांनी, मंत्री महोदयांनी शिवाजी महाराजांचा जयघोष केला, संभाजी महाराजांचा जयघोष केला. मग बाबासाहेबांचा असा काय गुन्हा होता का बाबासाहेबांना का असं मुद्दामून डावललं जातंय की हा असं हे खूप म्हणजे त्यांनी असं करायला नको होतं. म्हणजे परेड चालू होती ग्राउंडवर आणि परेड चालू असताना जेव्हा घोषणा दिल्या गेल्या की छत्रपती शिवाजी महाराजांची जय घातली गेली, परत संभाजी महाराजांचं नाव घेतलं गेलं, आता बाबासाहेब त्यांची घोषणा केली जाईल, पण तसं झालंच नाही. असं रक्त उफाळून येत होतं, परंतु एक जाण्याची वाट बघत होतो की कधी आपली परेड सुटेल आणि मंत्री महोदयांना आपण त्यांना हा जाब विचारू किंवा त्यांनी असं का केलं आपण विचारू. म्हणजे आमच्या मॅडम तिथवर पोहोचल्या, त्यांची धावपळ होती, त्यांच्या पाठीमागे मी पण गेली की त्यांना माईक मिळावा आणि त्यांनी हे त्यांना सांगावं की का झालं असं, की बाबासाहेबांचं नाव का घेतलं गेलं नाही. तर मला एकच सांगायचं आहे सर्व जनतेला की ज्या संविधानामुळे आपण आहोत त्या संविधानाचे आपण सगळे रक्षक आहोत. तुम्ही मानलं अगर नाही मानलं तरी सुद्धा हा देश भारतीय संविधानावरच चालणार आहे. आम्हाला मनुस्मृती नको आहे, आम्हाला फक्त संविधान हवं आहे आणि लोकशाही हवी आहे. लोकशाही वाचवण्यासाठी आम्हाला जे करता येईल आम्ही ते करू. आज आमच्या माधवीताई आणि सौप्र मॅडम यांनी नाशिक येथे गिरीश महाजन यांचं ज्यावेळेस भाषण चालू होतं त्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्या कारणानं जो संतप्त सवाल व्यक्त केलेला आहे, त्यांच्या या भूमिकेशी वंचित बहुजन आघाडी ठामपणे उभी आहे. सुरुवातीपासूनच आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुमची जी काही भूमिका असेल, तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं हनन होणार नाही, तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला संरक्षण दिलं जाईल आणि तुमच्या पाठीमागे वंचित बहुजन आघाडी ठामपणे उभी राहील. या संपूर्ण घटनेमध्ये आतापर्यंत सरकारवाडा पोलीस स्टेशनला त्यांना बसवण्यात आलं होतं. का बसवण्यात आलं होतं, कुठल्या ऍक्ट खाली बसवण्यात आलं होतं, त्याचा संदर्भ काय आहे, त्यांच्या अंगावरती वर्दी आहे, त्या सुद्धा या देशाच्या, या महाराष्ट्राच्या कर्मचारी आहेत, सरकारच्या कर्मचारी आहेत आणि कर्मचाऱ्यांसोबत असं वागणं याचं नेमकं फलित काय आहे, याचा विचार काय आहे, हे सुद्धा आम्ही या प्रशासनाला विचारतोय. आणि मंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेता जी RSS ची मानसिकता, भारतीय जनता पार्टीची मानसिकता उघड मांडलेली आहे, या मानसिकतेच्या विरोधात हा देश आहे. हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं चालतो. तुम्ही EVM मॅनेज करून सत्ता हस्तगत करू शकता, परंतु लोकांची मनं हस्तगत करू शकत नाही. आणि हा रोष तुम्हाला रस्त्यावरती, हा रोष तुम्हाला आंदोलनात, हा रोष तुम्हाला तुमच्या भाषणांच्या वेळी असाच दिसला जाईल. आणि गिरीश महाजन यांना ओपन चॅलेंज आहे, तुम्ही नाशिकचे पालकमंत्री नाही आहात, तुम्ही त्या आविर्भावामध्ये राहू नका. तुम्ही कुंभमेळा मंत्री आहात, तुम्ही बिनमुलाये मेहमान आहात. तुम्ही नाशिकमध्ये वृक्षतोड केली, नाशिककरांनी सहन करायचा प्रयत्न केला. तुम्ही नाशिकचे हाल जळगाव सारखे करायचे प्रयत्न केले, नाशिककरांनी सहन करायचा प्रयत्न केला. परंतु आता नाशिककर तुमच्या या महाचुकीला, घोड चुकीला विसरणार नाही आहेत. तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे. गिरीश महाजन, तुम्ही नाशिक सोडून परत जळगावला जा. आम्हाला दुसरा कुंभमेळा मंत्री द्या. गिरीश महाजन या मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. आणि आम्ही नाशिक जिल्हा कायद्याचा बाल्यकिल्ला म्हणणाऱ्या संदीप कर्णिक साहेबांनाही आव्हान करतो की तुम्ही कोणत्याही गृहमंत्र्याच्या दबावाखाली नाही येता, मंत्रिमंडळाच्या दबावाखाली नाही येता. हा तमाम दलितांचा, तमाम आंबेडकरी प्रेमींचा अपमान आहे. या अपमानाच्या ऍक्ट नुसार तुम्ही अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायद्याच्या अनुसार गिरीश महाजनवरती गुन्हा दाखल केला पाहिजे. आणि हीच मागणी या दोन्ही कर्मचाऱ्यांची आहे आणि या मागणीला वंचित बहुजन आघाडीचा पूर्णपणे पाठिंबा आहे. जर सरकारी जननी जन्मभूमी न्यूज नेटवर्क गणराज्योत्सव ಭಾಷಣದಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾಸಾಹೇಬ್ ಭೀಮ್ರಾವ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಹೆಸರು ಉಲ್ಲೇಖಿಸಿದ ಆರೋಪ ನಾಸಿಕ್ನಲ್ಲಿ ಸಚಿವ ಗಿರೀಶ್ ಮಹಾಜನ್ ವಿರುದ್ಧ ನಾಸಿಕ್ ರಾಜ್ಯದ ದೇಶದಾದ್ಯಂತ 77ನೇ ಗಣರಾಜ್ಯೋತ್ಸವವನ್ನು ಭಕ್ತಿಭಾವದಿಂದ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತಿದ್ದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ನಾಸಿಕ್ನಲ್ಲಿ ನಡೆದ ಗಣರಾಜ್ಯೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ರಾಜ್ಯ ಸಚಿವ ಗಿರೀಶ್ ಮಹಾಜನ್ ಅವರು ತಮ್ಮ ಭಾಷಣದಲ್ಲಿ ಸಂವಿಧಾನ ಶಿಲ್ಪಿ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾಸಾಹೇಬ್ ಭೀಮ್ರಾವ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಹೆಸರನ್ನು ಉಲ್ಲೇಖಿಸಿದ ಆರೋಪದ ಹಿನ್ನೆಲೆ ರಾಜಕೀಯ ಹಾಗೂ ಆಡಳಿತಾತ್ಮಕ ವಲಯದಲ್ಲಿ ಗೊಂದಲ ಉಂಟಾಯಿತು. ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ವೇಳೆ ಅರಣ್ಯ ಇಲಾಖೆಯ ಮಹಿಳಾ ನೌಕರಿ ಮಾಧವಿ ಜಾಧವ ಅವರು ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ಸಚಿವರನ್ನು ಪ್ರಶ್ನಿಸಿ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾಸಾಹೇಬ್ ಭೀಮ್ರಾವ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಹೆಸರನ್ನು ಯಾಕೆ ಉಲ್ಲೇಖಿಸಲಿಲ್ಲ ಎಂದು ಆಕ್ಷೇಪ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದರು. ಇದರಿಂದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಕೆಲಕಾಲ ತೀವ್ರತೆ ನಿರ್ಮಾಣವಾಗಿದ್ದು, ಶಾಂತಿ ಕಾಪಾಡುವ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಪೊಲೀಸರು ಮಾಧವಿ ಜಾಧವ ಅವರನ್ನು ವಶಕ್ಕೆ ಪಡೆದರು.
ಸಚಿವ ಗಿರೀಶ್ ಮಹಾಜನ್ ಸ್ಪಷ್ಟನೆ, ಅನೈಚ್ಛಿಕ ತಪ್ಪು. ಘಟನೆಯ ನಂತರ ಮಾಧ್ಯಮಗಳೊಂದಿಗೆ ಮಾತನಾಡಿದ ಸಚಿವ ಗಿರೀಶ್ ಮಹಾಜನ್, ಡಾ. ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಹೆಸರು ಉಲ್ಲೇಖಿಸದಿರುವುದು ಉದ್ದೇಶಪೂರ್ವಕವಲ್ಲ ಎಂದು ಸ್ಪಷ್ಟಪಡಿಸಿದರು. ಇದು ಅನೈಚ್ಛಿಕವಾಗಿ ನಡೆದಿದೆ. ನನಗೆ ಯಾವುದೇ ದುರುದ್ದೇಶ ಇರಲಿಲ್ಲ. ನಾನು ಭಾರತ ಮಾತಾ ಕಿ ಜೈ, ವಂದೇ ಮಾತರಂ, ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ್ ಕಿ ಜೈ ಎಂಬ ಘೋಷಣೆಗಳನ್ನು ನೀಡಿದ್ದೇನೆ. ಯಾರ ಹೆಸರನ್ನಾದರೂ ಉದ್ದೇಶಪೂರ್ವಕವಾಗಿ ಬಿಟ್ಟುಕೊಡುವ ಉದ್ದೇಶ ನನಗಿರಲಿಲ್ಲ ಎಂದು ಅವರು ಹೇಳಿದರು. ಈ ಘಟನೆಯ ಬಗ್ಗೆ ವಿಷಾದ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ ಮಹಾಜನ್, ತಮ್ಮ ಭಾಷಣಗಳಲ್ಲಿ ಇಂತಹ ತಪ್ಪುಗಳು ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ನಡೆಯುವುದಿಲ್ಲ ಎಂದರು. ನನ್ನನ್ನು ಸಸ್ಪೆಂಡ್ ಮಾಡಿದರೂ ಕ್ಷಮೆ ಕೇಳಲ್ಲ. ಮಾಧವಿ ಜಾಧವ ಇದಕ್ಕೆ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ ನೀಡಿದ ಮಾಧವಿ ಜಾಧವ, ತಾವು ತಮ್ಮ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಕ್ಷಮೆ ಕೇಳುವುದಿಲ್ಲ ಎಂದು ಸ್ಪಷ್ಟಪಡಿಸಿದರು. ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾಸಾಹೇಬ್ ಭೀಮ್ರಾವ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಸಂವಿಧಾನದ ಶಿಲ್ಪಿ. ಗಣರಾಜ್ಯೋತ್ಸವದ ದಿನ ಅವರ ಹೆಸರು ಉಲ್ಲೇಖವಾಗಲೇಬೇಕು. ಸಚಿವರು ತಪ್ಪು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ನಾನು ಕ್ಷಮೆ ಕೇಳುವುದಿಲ್ಲ. ಬೇಕಿದ್ದರೆ ನನ್ನನ್ನು ಅಮಾನತು ಮಾಡಿ. ಆದರೆ ಬಾಬಾಸಾಹೇಬರ ಗುರುತನ್ನು ಅಳಿಸಲು ಬಿಡುವುದಿಲ್ಲ ಎಂದು ಅವರು ಹೇಳಿದರು. ಭಾಷಣದ ವೇಳೆ ಇತರ ನಾಯಕರು ಹಾಗೂ ಸಂವಿಧಾನಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸದ ಜನವರಿ 26 ದಿನಾಂಕಗಳಲ್ಲಿ ನಂಬಿಕೆ ಇಡುವುದಿಲ್ಲ. ಆದರೆ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವ ಮತ್ತು ಸಂವಿಧಾನ ಮೌಲ್ಯಗಳಲ್ಲಿ ನನಗೆ ಅಪಾರ ನಂಬಿಕೆ ಇದೆ ಎಂದು ಮಾಧವಿ ಜಾಧವ ಹೇಳಿದರು.